हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पुरी करोत हीच प्रार्थना। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। टिफिनसाठी अगदी झटपट 15 मिनिटांमध्ये भाजी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि आज मी तुमच्याबरोबर 2 टिप्स शेअर करणार आहे। त्या म्हणजे जर तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल किंवा म्हणजे पित्त झालं असेल आणि घरात जर इनो शिल्लक नसेल तर तुम्ही काय करू शकता। एक लिंबू घ्यायचं, छान असं हाताने चोळायचं आणि त्यातला रस बाहेर काढायचा। रस वाटीमध्ये घ्यायचा, त्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकायचा, छान पटकन मिक्स करायचा आणि लगेच त्याचा जसजसा फेस येतो तसतसा लगेच पिऊन घ्यायचं। आणि पाहू शकता काही क्षणातच तुम्हाला इनो सारखा इफेक्ट मिळेल। जर तुमच्या घरात इनो संपला असेल तर तुम्ही ही रेमेडी किंवा ही टिप नक्की फॉलो करू शकता। अशा पद्धतीने तुमचा हा इनो तुम्ही नक्कीच बनवू शकता। नंबर 2, आता जर घसा खवखवत असेल, खवखव झालेली असेल, घशाला इन्फेक्शन झालं असेल तर आपण जनरली मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो। तर तसं न करता कोमट पाणी करायचं, त्यामध्ये मीठ आणि हळद मिक्स करायचं आणि मिठाच्या पानाच्या आणि हळद मिक्स असलेल्या या पाण्याच्या तुम्ही गुळण्या करू शकता। दिवसातनं 3 ते 4 वेळा गुळण्या करायच्या, तुमच्या घशाला नक्कीच आराम मिळू शकतो। नॉर्मली मिठाच्या पाण्याच्या गुळण्या न करता थोडीशी हळद मिक्स करून त्याच्या गुळण्या करायच्या कोमट पाण्याच्या, म्हणजे तुमच्या घशाला लवकर आराम मिळेल। चला तर या टिप्स आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मी आत्ता जी रेसिपी शेअर करणार आहे ती नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। सकाळची एकदम गडबड असते आणि अशा गडबडीमध्ये आपल्याला टिफिन, नाश्ता असं सर्व काही करायचं असतं। आज मी तुम्हाला भेंडीच्या भाजीची एकदम सोपी अशी रेसिपी सांगणार आहे, जेणेकरून ती चिकट देखील होणार नाही आणि त्याचबरोबर पटकन देखील होईल। आता या ठिकाणी कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं की अशा पद्धतीने ही उभी चिरलेली जी भेंडी आहे ती टाकून घ्यायची आहे। मस्त आता मिक्स करून घ्यायची। तेलामध्ये हाय फ्लेम ठेवायची पहिल्यांदा 1 मिनिट आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। आता काय करायचं, नंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुढील 3 ते 4 मिनिट आपण ही शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने शिजवून जर घेतली तर अजिबात तुमची भेंडी चिकट होत नाही। पण काय होतं, कधी कधी आपण अशा पद्धतीने झाकण ठेवलं ना तर त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी खाली भेंडीमध्ये जाऊन भेंडी चिकट होण्याची देखील शक्यता असते। हवं तर तुम्ही जर जास्त चिकट होत असेल तर नाही झाकण ठेवून फ्राय केली तरी देखील चालेल। आता फ्राय केलेली भेंडी काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं अजून तेल टाकून घेते। यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे। त्याचबरोबर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जवळपास 8 ते 10 लसूण पाकळी बारीक कट करून घेतलेली आहे, एकदम बारीक बारीक कट केलेली आहे। छान या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। मस्त अशी जो लसूण आहे तो छान फ्राय झाला की त्यानंतरच आपल्याला यामध्ये जवळपास मीडियम साईजचा एक कांदा घेतला बारीक चिरून, तो देखील यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला टोमॅटो टाकायची गरज नाही, फक्त कांद्याने देखील याची चव खूप छान अशी लागते। मस्त हलका ब्राऊन कलर यायला लागला की यामध्ये आपण जी फ्राय केलेली भेंडी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर रेग्युलर मसाले म्हणजे हळद पावडर, लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला जो तुम्हाला हवा आहे तो मसाला तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। कांदा लसूण मसाल्याने टेस्ट खूप छान येते आणि त्याचबरोबर मी 1 चमचा धनेपूड देखील टाकून घेतलेली आहे। मीठ आपण ऑलरेडी पहिल्यांदा वापरलं होतं, त्या अंदाजानुसार तुम्ही थोडंसं मीठ या ठिकाणी वापरू शकता। मस्त मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून ही छानपैकी शिजवून घ्यायची आहे। आता भेंडी बऱ्यापैकी शिजली गेली होती, त्यामुळे भेंडी शिजण्यासाठी जास्त टाइम लागणार नाही, फक्त 1 ते 2 मिनिट आपण झाकण ठेवून आपण ही भेंडी शिजवून घेणार आहोत। मस्त भेंडी शिजली गेली की यामध्ये गरम असतानाच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीरीची चव यामध्ये खूप छान अशी लागते। मस्त मिक्स करून घेऊयात। हवं तर एकदा झाकण ठेवून घेऊ शकता। गॅस बंद करायचा आणि आपली भेंडी या ठिकाणी टिफिनसाठी बनून तयार झालेली आहे। खूप छान आणि झटपट अशी ही रेसिपी आहे, अजिबात चिकट होत नाही आणि मसालेदार देखील खूप छान अशी लागते, चमचमीत। त्यामुळे सकाळच्या गडबडीत पटकन होणारी ही रेसिपी आहे। आवडली तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।